नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. तर त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ही वल्लरी ईश्वरीचा काटा काढण्याचं ठरवते. परंतु आता वल्लरीलाही माहिती नाही की आपलं 17 वर्षाचं जे काही आता रहस्य आहे तर ते मात्र आता ह्या सैतानाच्या रूपाने मात्र अगदी उलगडणार आहे. म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर आता रमाकांत आता काका आहेत अर्णवचे वडील, तर त्यांचा भाऊ म्हणजे रमाकांत आहे तर त्याचा भाऊ हा अर्णवचा काका. आणि अर्णवच्या काकामुळे मात्र आता ह्या वल्लरीचं सत्य काही लपून राहणार नाही. आता ह्या सत्याचा असा काही बॉम्ब फुटणार आहे की वल्लरीला डायरेक्ट आता अर्णव घराच्या बाहेर तर काढणार आहेस, परंतु ईश्वरीच्या जीवावर उठणाऱ्या मात्र वल्लरीला आता तो कायमचं मात्र तुरुंगामध्ये पाठवतो. आणि त्यासाठी मात्र आता तो ईश्वरीच्या जीवाला अगदी खेळणाऱ्या ह्या नराधम मामीला मात्र काय शिक्षा देतो आता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यात म्हणजे अंजलीसमोर रिया आणि आता राकेश यांचं सत्य तर येणार आहे, परंतु रियाच मात्र आता अंजलीचे डोळे कसे उघडते, कारण हीच रिया आहे तर ती आता राकेश तिला फसवत आहे. कारण पैशासाठी मात्र तो तिच्याकडे हात पसरवायला गेला आणि नक्की आता तो आपला काय फायदा करून घेणार आहे हे मात्र रियाला माहिती असते. म्हणून रिया त्याला पैसे द्यायला तयार होते, परंतु नक्की याचा यामागे काय डाव आहे हे प्रत्येक गोष्ट रिया आता विचार करत असते. कारण राकेश कोणत्या चालीचा व्यक्ती आहे हे रियाला माहिती असतं, म्हणून ती काही आता ह्या राकेशवर विश्वास ठेवायला तयार नाही. परंतु आता मात्र राकेशवर विश्वास ठेवणार, जर आपण याच्यावर विश्वास ठेवला तर आपले पैसे वगैरे घेऊन हा लंपास होईल आणि आपल्या जीवाला मात्र काहीतरी धोका नक्की निर्माण करेल. म्हणून रिया काही अगदी त्याच्यावर विश्वास ठेवत नसते. आणि आता ती म्हणत असते की काही झालं तरी आता याची बायको कुठे आणि नक्की हा काय करतो, कारण याच्या बायकोला आपल्याला भेटायला हवे. काही झालं तरी आपल्याला हा फसवत आहे आणि त्याच्या बायकोला तर फसवतोस. म्हणून मात्र आता रिया ही त्याच्याशी प्रेमाचं खोटं नाटक तर करतेच, परंतु अगोदर अंजलीचा शोध घेत असते आणि आता त्याला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकवते. आता रात्रंदिवस ती राकेशला तिकडेच ठेवत असते, पण त्या अगोदर नक्की हा बायकोशी काय कुठे राहतो काय करतो हे शोधून काढायला हवे, याचा मात्र तिचा तपास सुरू असतो. त्यानंतर आता इकडे वल्लरी मात्र आता घाबरतच आता ह्या अर्णवच्या काकांना भेटायला येते. कारण त्याने धमकावलेलं आहे की जर तू मला भेटायला नाही आली तर मी तुझं जे सत्य आहे 17 वर्षापूर्वीचं तू कांड केलेलं आहे तर ते पापाचं सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर आणेल, तुझ्या सगळ्या कुटुंबाला हे सर्व सांगेल. आता वल्लरीला ज्याची भीती असते तर शेवटी तोच तिचा भूतकाळ तिच्या नरडीचा घोट घ्यायला तेथे तिच्या समोर उभा राहिलेला आहे. वल्लरीला आता खूप टेन्शन येते. वल्लरीला असं वाटतं की आता काय करायचं. आता मात्र या ईश्वरीचाच मला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर आता हे जे काही आहे ते सगळं आपल्या जीवावर उठेल आणि आत्तापर्यंतचं जे करत कारस्थान आलो तर त्या कारस्थानाचा बदला शेवटी आपल्यालाच भोगावा लागेल आणि आपलं काही खरं नाही असे मात्र आता ती ठरवते. त्यानंतर आता इकडे अंजलीला मात्र राकेशच्या वागण्याचा अगदी संशय येत आहे. कारण राकेश जे काही वागतो ते चुकीचं वागतो. ते आपण त्या घरात होतो अर्णवच्या, तेव्हा त्या राकेश खूप चांगला वागत होता, परंतु आत्ता जे काही वागतो तर ते खरंच खूप चुकीचं आहे. काहीतरी करून आपलं नक्की काहीतरी शोधावं लागेल. आता मात्र जो काही फोन धमकवण्याचा ह्या अर्णवच्या काकांनी मात्र जो वल्लरीला केलेला आहे, आता वल्लरी मात्र खूप घाबरलेली आहे. तिला खूप टेन्शन येते. आता तिला इतकं टेन्शन येते की नक्की आता काही झाले तरी शेवटी ह्या अर्णवच्या काकाला तर भेटावं लागेल, नाहीतर तो सगळं सत्य घरी येऊन सांगेल. आता नक्की याला काय हवं असेल, पैसेच लागत असतील, म्हणून मात्र ती आता खूप काही आपल्या अकाउंटवरील पैसे आहेत तर ते पैसे वगैरे काढते आणि अर्णवच्या काकांना भेटायला जायचं ठरवते. तेव्हा तर तो तिला म्हणत असतो की हे बघ मला पैसे हवे आहेत आणि जर तू मला आत्ता यावेळेस पैसे दिल्याचं नाकारलं मी तुला नाही सोडणार, मी तुला मारून तर टाकेलच, परंतु तुझ्या घरच्यांसमोर मात्र तुझं हे सत्य उघड करेल. आणि आता वल्लरी खूप घाबरते. वल्लरी म्हणते की हे बघ तू असं करू नकोस, तुला किती पैसे हवे आहेत ते सगळे काही पैसे मी तुला देते, परंतु तू माझ्या घरच्यांसमोर हे सर्व सत्य सांगू नको. एकतर मला अगोदरच खूप टेन्शन आलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची मला भीती आहे आणि आज ते सत्य तू सगळ्यांच्या समोर सांगण्याची मला धमकी देतोय. आता अर्णवचा काका आहे तर तो मात्र गुंड आहे आणि तो आता ह्या वल्लरीच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि वल्लरीला म्हणतो की हे बघ जास्त शहाणपणा करायचं नाही, मी तुला जी काही रक्कम आहे ती मागेल आणि जर तू मला ती रक्कम दिली नाही
तर मात्र मी तुझं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर सांगेलच. आता वल्लरी घाबरत घाबरत घरी येते. तिला आता भीती वाटत असते आणि तिला झोपसुद्धा लागत नाही. पण ईश्वरीला आता तिला संशय येतो, कारण मामी आजकाल अशा का बघत आहे आणि इतक्या घाबरलेल्या का दिसतात. नक्की काहीतरी आहे की ते आपल्यापासून काहीतरी लपवतात. वल्लरी आता काही जेवण वगैरे न करता रूममध्ये निघून जाते. ईश्वरीला आणखीनच डाऊट येतो. आता ईश्वरी मामीवर लक्ष ठेवण्याचं ठरवते. नक्की मामी कुणाला भेटतात, काय करतात, हे सगळं काही आपण शोधून काढायला हवं, म्हणून ती आता मामीवर वॉच ठेवणार असते. त्यानंतर आता इकडे रिया ही अंजलीला भेटायला यायचं ठरवते आणि अंजलीला जेव्हा ती भेटायला येते, अंजलीची ती अवस्था वगैरे बघून रियाला फार वाईट वाटतं. रिया म्हणते की खरंच आपण हे राकेशची साथ देऊन मात्र खूप मोठी चूक करत आहोत, कारण याची बायको खरंच किती चांगली आहे आणि तो आपल्याशी प्रेमाचं नाटक करतोय. हिला तो इतका फसवतो तर आपल्याला किती फसवत असेल. जेव्हा त्याच्याकडे पैसा होता तर तो आपल्याला त्याच्या तालावर नाचवत होता, पण आज जरी आपण त्याला आपल्या तालावर नाचत असलो पण नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही. म्हणून आता ती अंजलीला सगळं काही पुरावा देण्याचं ठरवते. आता राकेशला बरोबर ती नाटकामध्ये खेळवते. असं काहीतरी नाटक करते की आता राकेशला म्हणते की हे बघ, मी तुला पैसे नाही देऊ शकत. आता राकेश तिच्यावर धावून जातो आणि म्हणतो की जर तुम्हाला पैसे दिले नाही तर मात्र मी तुला सोडणार नाही, मी तुला बदनाम करेल. आता रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, तुला बदनाम करायचं असेल तर बदनाम कर, तुला जे करायचं असेल ते कर, परंतु मी तुला पैसा नाही देऊ शकत. आता राकेशला खूपच राग येतो. राकेश लगेच तिची गचंडी धरून तिचा जीव घ्यायला निघतो आणि त्याच वेळेस मात्र आता रियाने अंजलीला प्लॅन करून तेथे बोलावलेला आहे आणि अंजलीला विश्वास नव्हता, कारण आपला नवरा काय वागतो. आता अंजलीचा अगदी एक विश्वासाचा तडा गेलेला आहे, कारण राकेशने जे काही आता हिचा बदला घेण्याचं ठरवलेलं आहे. कारण आता राकेश जेव्हा रियाचा नरड दाबतो आणि रियाला म्हणतो की अगं तुझ्यासारख्या 56 बघितल्यात, कारण आता मी त्या शलाकाचा सुद्धा मर्डर अगदी करण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही आणि आज तुला तुझा मर्डर करायला तर मला काय लागणार, आणि ही सगळी प्रॉपर्टी आहे ना तुझी, तर ती तुला तुझ्या काकूची तर मिळालेली आहे, पण त्या प्रॉपर्टीचा मालक मी होणार आहे. आता मी तुला सोडणार नाही, मी तुला मारणारच आहे. आणि त्याच वेळेस अंजली आणि आता हे सगळेजण मागून येतात. अंजली म्हणते की राजेश, आता जोरात ती ओरडते. तेव्हा कुठे तो मागे वळून बघतो तर त्याला धक्काच बसतो. त्याला इतका धक्का बसतो की नक्की आपण काय मोठी चूक केली. आणि रिया मात्र टाळ्या वाजवत असते आणि अंजलीला म्हणत असते की बघ, डोळे उघडेल, तुझा नवरा किती पाप करतोय आणि किती अगदी फ्रॉड वागतोय. तू तर त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवते, परंतु तू जे काही आता हे त्याचं ऐकून घर सोडलं ते चूक केली. तू मात्र असं करायला नको होतं. आता अंजलीला खूप राग येतो. अंजली सनकन एक त्याच्या कानामागे देते आणि म्हणते की हे बघ, परत मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस, कारण मी माझ्या भावावर विश्वास ठेवला नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आज मात्र तू त्याची लायकी अशी फेडली. त्यानंतर आता इकडे वल्लरी मात्र खूप अगदी म्हणजे जाम झालेली आहे. तिला टेन्शन आलेलं आहे की नक्की आता याला तर पैसे द्यायचे कुठून. आता काहीतरी आपल्याला असं करावं लागेल, घरामध्ये चोरी करावी लागेल. म्हणून ती मात्र आता ईश्वरीच्या रूममध्ये येऊन आता जे अगदी पैसे आहेत तर ते चोरण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस मात्र आता ईश्वरीचं बारीक वल्लरीवर लक्ष आहे. वल्लरी नक्की इतके पैसे कशासाठी चोरत आहे ते पण कोणाला न सांगता. मामीचा नक्की काय प्लॅन आहे हे आपण शोधून काढायला हवे. म्हणून काही झालं तरी आता ईश्वरी मात्र आता ह्या वल्लरीचा पाठलाग करत तिच्या मागे जाते. आणि जेव्हा मात्र आता अर्णवचे काका जे काही आहे आणि वल्लरी त्याला पैसे देत आहे, हे सगळं काही ईश्वरी आपल्या डोळ्यांनी पाहते. आणि नक्की हा माणूस कोण आहे. आता वल्लरी त्याला का पैसे देत असेल असा प्रश्न आता म्हणजे ईश्वरीला पडतो. आणि ईश्वरी आता सगळं काही ही ईश्वरी वल्लरीला काही न कळून देता मात्र त्या माणसाला भेटण्याचं ठरवते की नक्की आता हे सर्व काय आहे. आणि शेवटी मात्र आता ती त्या अर्णवच्या काकांकडून आता हे वल्लरीकडं असणारं सत्य आहे तर ते सगळं काही गोड बोलून वधून घेते. आणि आता त्याला म्हणते की हे बघ, तुला किती पैसे हवे तितके पैसे देते, पण मला नक्की वल्लरी मामी तुझ्याकडे भेटायला का आल्या होत्या ते सांग. तेव्हा तो आता अगदी पैशाच्या नादी
लागत मात्र सगळं काही खरं सांगतो. कारण सुप्रियाला कसं फसवलं गेलं आणि रमाकांत राजशिर्के याला सुद्धा मला बदनाम करायचं होतं, त्याला बर्बाद करायचं होतं आणि आता ह्या मामीला सुद्धा तेच करायचं होतं. म्हणून मी मामीला आता सध्या ब्लॅकमेल करत आहे की जर तिने मला पैसे दिले नाहीत तर मात्र तिचं हे गुपित मी सगळ्यांच्या समोर सांगेल. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी तुला जितके लागेल तितके पैसे देते, परंतु जे काही आता हे गुपित आहे ते सर्व मला सांग. आणि त्याच वेळेस आता ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते, कारण सुप्रियाला कुठे फसवलं गेलेलं आहे आणि सुप्रियाचा फायदा कुठे करून घेऊन तिला अगदी आयुष्यातून उठवलं. आणि अर्णवच्या आईवडिलांच्या मरणाला जे काही कारणीभूत आहे तर ते आता आपली आई नाही तर आता ही वल्लरी मामी आहे, हे आता ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते. आणि आता ईश्वरी त्याचा सगळा जाब मात्र वल्लरीला विचारण्याचं ठरवणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.